रखरखीत उन्हाळ्यानंतरचा पावसाळा कितीही आल्हाददायक असला तरी पावसाळा येतो तोच अनेक विकार घेऊन येतो. म्हणजे अगदी साधे सर्दी खोकल्यासारखे आजार, ते जुनाट वाताचे विकार, नंतर कधी अस्थमा, कफ किंवा व्हायरल इन्फेक्शन. पण आपण अगदी घरगुती साधे सोपे उपाय केले तर या विकारांना लांब ठेवता येतं. कसं ते आपण या व्हिडिओमधून बघूया. नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती, मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या प्रयोगांमध्ये साधा सोपा आणि पहिला प्रयोग आहे. त्याच्यासाठी आपल्याला सुंठीची पावडर लागेल. सुंठ चूर्ण जनरली सगळ्यांच्या घरामध्ये असतंच आणि त्याचे उपयोग पण माहिती आहेत आपल्याला, की गरम असते, सर्दी खोकल्यासाठी उपयोगी असते. आयुर्वेदाचं वैशिष्ट्य असं आहे, की त्याच्यात अभ्यंतर प्रयोग म्हणजे पोटात आपण औषधं घेतो, याच्यासोबतच त्याचे बाह्य उपयोग पण सांगितले आहेत. म्हणजे वरून लावून पण खूप चांगले फायदे होतात. जनरली पावसाळ्यामध्ये कसं होतं, की डोकं बराच वेळ ओलं राहिलं तर ते बाधतं, म्हणजे सर्दी खोकला होतो किंवा ज्यांचे केस खूप लांब आणि जाड आहेत, तर ते वाळत नाहीत, तर त्याच्यामुळे पण सर्दी होते. तर साधी गोष्ट काय करायची, की केस धुवून बाहेर आल्यानंतर, वाळवल्यानंतर त्याला इथे माथ्यावर थोडीशी चिमूटभर सुंठ पावडर लावायची. सेम पद्धतीने तुम्ही बाहेरून भिजून आलात, तेव्हा पण केस ओले असतील तर वाळवून त्याला सुंठ पावडर लावायची. त्याचप्रमाणे ज्यांना खूप वेळ गार पाण्यात काम करायला लागतं, दिवसभर काम असतं, तर त्यांनी काय करायचं, हात खूप थंड पडतात. रात्री झोपताना चिमूटभर सुंठ घ्यायची आणि तळव्यांना लावायची हाताच्या आणि झोपायचं. दुसरा गुणकारी पदार्थ आहे ओवा. तर ओवा हा प्रतिक्षावर म्हणजे सर्दीवर उपयुक्त आहे. शिवाय ती पण पाचन आहे. म्हणजे भूक चांगली लागते, पचन चांगलं होतं. आणि आपल्याकडे कसं आहे, पावसाळा आणि भजी याचं जे समीकरण आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा ओवा खूप उपयुक्त आहे. जेवल्यानंतर एक चिमूटभर ओवा घ्यायचा, त्याच्यानंतर पाणी प्यायचं. तर ह्याने या सगळ्या विकारांवर पण उपयोग होतो. अ, नंतर कितीही तुम्ही थोडंसं सरबट खाल्लं तरी ते पचायला पण मदत होते. तिसरा उपाय मी सांगेन, की पाणी उकळून प्या. स्पेशली लहान मुलं किंवा वृद्ध लोकं. तर हे लोकं यांना पटकन इन्फेक्शन कॅच होतं. त्यामुळे त्यांना उकळलेल्या पाण्याने फायदा होतो. शिवाय ज्यांना वाताचे विकार आहेत, म्हणजे सांधे दुखतायत, तर त्यांचे विकार पण पावसाळ्यामध्ये डोकं वर करतात. तर पाणी जर उकळून प्यायलं तर जास्ती त्रास पुढचा वाढत नाही. चौथा उपाय आहे रोज संध्याकाळी धूप लावणे. तर संध्याकाळी तुम्ही देवासमोर जेव्हा दिवा लावता त्याच वेळेला छान आयुर्वेदिक औषधांचा एखादा धूप लावायचा आणि तो घरभर फिरवायचा, म्हणजे कोपऱ्या-कोपऱ्यांमधून. तर पावसाळ्यामध्ये जनरली असे डास वगैरे येतात किंवा काही किडे वगैरे येतात. तर त्या सगळ्याला प्रतिबंध होतो आणि एअरबोर्न इन्फेक्शन्स असतात, तर त्याच्यासाठी पण ह्यानी चांगला फायदा होतो. तर असे साधे सोपे 4 उपाय मी सांगितले आहेत. तर अगदी रोजच्या रुटीनमध्ये हे बसवून टाका आणि असेच उपाय अजून जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.